नमस्कार, मी तनिष्क राजेश खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रथम लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपल्या शूर सैनिकांना मानवंदना. आज 207वा शौर्य दिन भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली. यावेळी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला आपल्या शूर सैनिकांना मानवंदना देण्याकरिता येत असत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दरवर्षी भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला 40 ते 50 लाख अनुयायी मानवंदना देण्याकरिता येत असतात. आपल्या शौर्याचं प्रतीक असलेल्या विजयस्तंभाला लहानापासून तर एकदम वयस्करांपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्धांच्या मूर्ती, महापुरुषांचे फोटोंचे मोठे मोठे स्टॉल असतात. येथून जाताना भीम अनुयायी करोडो रुपयांची पुस्तके घेऊन जातात व नवीन वर्षाची सुरुवातच आपल्या ज्ञानसागराने करतात. कोणताही गोंधळ न करता शिस्तबद्ध पद्धतीने येथे अनुयायी येत असतात. भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या जागेचा वाद हा न्यायालयात असून त्यामुळे दरवर्षी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग मानवंदनेकरिता न्यायालयाची परवानगी घेत असतात. त्यामुळेच येथे येणाऱ्या अनुयायांना मानवंदना देण्यात अडचण होत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्ही शूरवीरांची संतान आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे तर भीमा कोरेगावला जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेडबकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.